कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील विविध राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे। मात्र संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या मागील 2 दिवसात लक्षणीय वाढल्याचे चित्र माहूर शहरात दिसून येत आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता बंदचे आदेश प्रशासनाने दिले आहे। माहूर नगर पंचायतीने संचारबंदी काळात सुरू असणाऱ्या व जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाऱ्या किराणा दुकानाची वेळ ही ठराविक केली आहे। तर शहरातील मेडिकल दुकानाचेही रोटेशन पद्धतीनुसार नियोजन केल्याने बऱ्याचपैकी बाजारपेठ दुपारी 3 नंतर बंद दिसते। मात्र नव्याने नियोजन करून 5-7 फुटाच्या अंतरावर बस स्थानक परिसरात लावण्यात आलेल्या भाजी मंडीची वेळ ठराविक नसल्याने त्या ठिकाणी नागरिक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वर्दळ करीत असल्याचं निदर्शनास येत आहे। याच बाबीचा गैरफायदा घेत काही हौसी मंडळी घरातून बाहेर पडत आहे। विषाणूला रोखण्यासाठी जनतेला घरात बसण्याचा सल्ला वारंवार दिला जात आहे, मात्र लोक विनाकारण रस्त्यावर येत आहे। त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे। देशासह राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करून कोरोनाच्या भयानक रोगावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असताना माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात सर्वत्र लोकांचे टोळके ठिकठिकाणी घरासमोरील किंवा अन्य ठिकाणी इमारतीसमोर ओट्यावर बसून गप्पा मारताना दिसत आहे। शेजारी बसून अंतर न ठेवता एकमेकांसोबत चर्चा करीत असल्याचं वास्तव चित्र आहे। हीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाची साखळी खंडित होण्याऐवजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कार्यवाही करावी अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे। सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी सांगितले। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे।